हॅलो एव्हरीवन। तर आज मी निघालेली कर्नाळा फोर्टला ट्रेकिंगसाठी। खूप दिवसापासून इच्छा होती म्हणून आज ठरवलं की जाऊ। मी चर्नी रोड पासून कर्नाळा फोर्ट पर्यंत बाय रोड गेलेली आणि इथेच नुकताच पाऊस पडल्यामुळे वातावरणात खूप थंडावा होता। फायनली 9च्या सुमारास आम्ही पोहोचलो कर्नाळा पक्षी अभयारण्य। इथे लहान मुलांसाठी 60 रुपये एंट्री फी आहे आणि तसेच प्रौढ लोकांसाठी 120 रुपये एंट्री। बाहेरचे कुठलेही फूड घेऊन जाण्यात तिथे सक्त मनाई आहे। गेट मधून शिरताच आम्ही इथे खूप सारी माकडं पाहिली, तसंच भरपूर प्रकारचे पक्षी पाहिले। खूप पर्यटक इथे लहान मुलांना घेऊन आलेले इकडचं निसर्ग सौंदर्य पक्षी बघण्यासाठी। आदल्या दिवशी तिथे मस्त असा पाऊस पडून गेल्यामुळे सगळी तलाव पाण्याने भरलेली आणि भरपूर ठिकाणी छोटे छोटे झरे फुटले। वाहत्या झऱ्यांचं पाणी अतिशय क्लीन होतं, तसंच इकडे आजूबाजूच्या परिसरात कुठेही कचरा दिसला नाही। इतकी स्वच्छता तिथे केली गेली होती। इथे पूर्ण अभयारण्यात फक्त एक कॅन्टीन आहे आणि ते आज ओपन नव्हतं। आम्हाला ब्रेकफास्टसाठी परत मागे हायवेवर जावं लागलं। श्री स्वामी समर्थ या रेस्टॉरंटमध्ये आम्ही वडा उसळ, कोकम सरबत आणि मुगाच्या भजीचा ब्रेकफास्ट केला। मुगाची भजी एकदम क्रिस्पी आणि गरम होती। ब्रेकफास्ट करून झाल्यावर आम्ही आमच्या डेस्टिनेशनसाठी परत निघालो। कर्नाळा फोर्ट चढण्याचा आग्रह हा माझाच होता। स्टार्टिंगला वाटलं मी खूप इझिली हा फोर्ट चढेन। जसं जसं आम्ही फोर्ट चढत होतो तिकडे गरमी वाढतच चालली आणि फोर्टला जायचा रस्ता पण कठीण होऊ लागला। पूर्ण 1.5 तास चालल्यानंतर आम्हाला रिअलाइज झालं की आम्ही चुकीच्या रस्त्याला चढतोय आणि तिथून आम्ही सरळ आमचा घरचा रस्ता पकडला। एनर्जीसाठी आम्ही तिथे रेडबुल पियालो आणि तिथून निघालो ते डायरेक्ट थांबलो राजेशाही गोमांतक दादरला। गाईड प्लीज तुम्ही जर इथे व्हिजिट करणार असेल तर ॲटलिस्ट अर्धा तास आधी इथे येऊन उभे राहा। इकडची फूड क्वालिटी आणि टेस्ट खूपच छान होती। आम्ही इथे चिकन लॉलीपॉप मसाला, अमेझिंग अशी सुरमई थाळी, त्याचबरोबर सुका चिकन आणि गरमागरम वडे ऑर्डर केले। सुरमई थाळीमध्ये अस्सल मराठी पद्धतीचं कालवण जे एक नंबर होतं, तसंच सुका चिकन मध्ये अस्सल मालवणी मसाल्यांचा स्वाद येत होता। सुरमई तुकडी जाड तसंच प्रॉपर शिजलेली होती। असा एन्जॉय केला मी माझा आजचा दिवस। अजून व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा।